नशीब लागतं आपल्याला सकाळ सुंदर अशी पाहण्यासाठी आणि एकदम अलार्म लावण्याची गरज नाही. पक्ष्यांचं किलबिलाटाने आपोआपच जाग येते. तर आमच्याकडची सकाळ नक्की पहा. हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर चला, आता काल मी परीला सँडल घेतला होता. काल मॉलमध्ये गेले होते. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल. तर सँडल खूप आवडलेलं आहे परीला ह्यावेळेस. नंतर तिला कधी घेतलं तरी ती सारखी रुसलेलीच असती. तर चला, आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. सँडल दाखवलेलं आहे तुम्हाला आणि कालच घेतलं होतं तिला. तर आज घालून चालली ती शाळेमध्ये आणि राहुलही तिला सोडण्यासाठी चालला होता. तर सर्व झाल्यानंतर आणि सकाळी 6:30लाच मी बाहेरचं सगळं दारांगण झाडून घेतलं होतं आणि फक्त घरातलंच राहिलं होतं. तर आता मुलं वगैरे झोपलेली असतात त्यामुळे घरातलं झाडा जरा थोडासा उशीरच होतो. आता जशी मुलांची शाळा असेल तसं जरा रुटीन असतं आपलं. तर आता हॉलमधलं सगळं आवरलं होतं आणि त्यानंतर मग मी देवपूजा वगैरे करून घेतली. आजची देवपूजा झालेली आहे आणि स्वामी देवपूजानंतर खरंच खूप सुंदर असे दिसतात. तर स्वामींना माझीच नजर नाही लागावी असं कधी कधी वाटतं मला. आणि खरंच देवपूजा केल्यानंतर आपलं घरातलं वातावरण एकदम छान आणि असं एक प्रसन्न वाटतं. तर पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे आपल्याला आपल्या घरात खूप अशी पॉझिटिव्हिटी वाटते आणि घर खरंच खूप सुंदर असं देवपूजा झाल्यानंतर आहे ना, आपण अगरबत्ती, धूप, दिवा लावतो. तर त्याचा सुगंध घरभर पसरलेला असतो. तर त्यामुळे आपल्याला ना पूर्ण आपला जो मनातला थकवा असतो तो सुद्धा निघून जाण्यास मदत होते. आणि खरंच सकाळची देवपूजा करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. अगदीच तुम्हाला देवपूजा रोजची म्हणजे अंघोळ वगैरे घालून नाही झाली तरी ना एखाद्या दिवशी तर फक्त अगरबत्ती वगैरे लावली तरी चालू शकतं. तर आपण असं ज्यावेळेस आपल्याला खूप घाईगडबड आहे त्यावेळेस मी सुद्धा तशी करत असते. खूप घाईगडबड असेल, ज्यावेळेस मला अर्जंटचे ब्लाऊज वगैरे असेल तर देवपूजेला खरंच 1 तासभर लागतो मला. त्यामुळे मी काय करते, अगरबत्ती वगैरे लावते आणि त्या दिवशी एकदम साधी सिंपल पूजा करते मी. अगरबत्ती दिवा लावून फक्त जे समोर रांगोळी वगैरे असेल ती काढून घेते आणि अशी साध्या पद्धतीने पूजा करते. तर आता मी भोपळ्याची भाजी बनवली होती आणि ती एकदम साध्या पद्धतीने. तुम्ही फक्त हरभऱ्याची डाळ टाकली होती आणि शेंगदाण्याचं कूट घालून कांदे बटाटे टाकून अशी मस्त छान अशी रस्सा भाजी केलेली आहे. आणि आता पाण्याची बचत चाललेली आहे माझी सध्या. काय झालेली आहे, आता आमच्या गावामध्ये जरा पाणी कमी कमी सोडत आहे आता. त्यामुळे मी काय केलं, आता जी थोडीफार कपडे होती तर ती मी बाहेरच धुतली वाट्यावरती आणि मशीन वगैरे आज काही लावली नाही. तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की आता मी मनी प्लॅनचं बघा एका साईडला डब्यामध्ये तेलाचा डबा होता त्यात मी केलं. तर मी त्या दिवशी 3-4 कुंड्या घेतलेल्या आहेत, पण मला ना वेळच मिळत नाही खरं झाडं लावण्यासाठी. तर आता मी एक म्हणजे बांबूचं लाकूड आहे, तर त्याला मी कपडा गुंडाळलेला आहे आणि हेच लाकूड आहे ना मी मंडईमध्ये विचारलं होतं पुण्यामध्ये. तर मला 200 ते 250 रुपये सांगितलं होतं. तर ह्या काठीच्या आता तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तर मी जे आपले संक्रांतीचे सुगड होते तर ते 2 सुगड मी आतमध्ये ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये काठी अशी मध्ये ठेवलेली आहे आणि त्यानंतर माती घालायची आणि त्याला थोडंसं मातीवरती आल्यानंतर जो मनी प्लॅन्ट होता तो मी लावून घेतलेला आहे. आणि तुम्हाला माझा हा जुगाड कसा वाटला तोही कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. तर आता बघा सगळ्यात स्वस्तात मस्त असं मी मनी प्लॅन्ट केलेला आहे आणि छान असा तो तेवढ्या जागेवरती आता वरच्यावर येऊ शकतो छान असा, म्हणजे इकडे तिकडे न पडता. पहिल्यांदा कुंडीत लावलेलं म्हणजे ते तेलाची एक कॅन्ड होतं, त्याचं मी बास्केट बनवलं होतं बघा. तर त्यात लावला होता पण ते सारखाच खाली पडत होता. त्यामुळे आता मी छान असं कुंडीत लावलेलं आहे. आणि आजचा जुगाड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आता लाईट आली होती तर त्यानंतर मी ब्लाऊज शिवाय बसले होते आणि आता ब्लाऊज झाल्यानंतर तुम्हाला एकदा दाखवणार आहे. आणि आजचा ब्लॉगही कसा झाला तोही कमेंटमध्ये नक्की सांगा. होळीसाठी अर्जंट ब्लाऊज होता आणि मला बऱ्याचशा अशा टिकाऊ वस्तू बनवायला आवडतात. तर व्हिडिओ कसा वाटला तोही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.